आम्ही आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून बोलत आहोत. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. निवेदन आहे सुधीर फुलके यांचं. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहे सुधीर फुलके. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं पांडुरंग टिकार यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद आकाशवाणी अकोला कार्यक्रम सूरसंवाद. पाचोळून बघून आलो म्हटलं सर. अच्छा, पाटखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला. हो, जिल्हा अकोला सर. काय नाव म्हटलं आपलं? संतोष डाबेराव. संतोष डाबेराव. हो. ठीक आहे. काय करता संतोष भाऊ तुम्ही? हा? काय करता म्हटलं आपण? आम्ही वॉटर बुकिंगचे काम करतो सर. वॉटर वॉटर बुकिंगचे बाथरूमचे काम कोबे झाले, फिनिशिंग झाले सर. अच्छा अच्छा अच्छा. मग आता सध्या सीझन आहे समजा उन्हाळ्याचं, त्याचं नाही? हो, सध्या अकोल्याला जाऊ सर. अकोल्यातूनच लावला तुम्हाला फोन आज. हो का? अरे वा वा. आणि बाकी वर्षभर मग चालते का कामाचं, की फक्त आता काही महिन्याचं असतं? डेली काम राहते सर हे. असं का? हो, डेली काम राहते. अच्छा. सर, पण फोनच नाही लागत. फोन लागत नाही. वेळेचे लावतात. म्हणजे खूप वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकता असं म्हणायला हरकत नाही. हो हो सर. बरोबर आहे. आणि इतक्या वर्षामध्ये आकाशवाणीचं स्वरूप बदलत गेलं, कार्यक्रम बदलत गेले, बरोबर आहे? नवीन नवीन कार्यक्रम शोधण्यासाठी येत गेले, बरोबर? हो, बरोबर आहे. तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला? आज गाणं ऐकायचं आहे दोस्ताना मधलं गाणं सर. दोस्ताना मधलं कोणतं? बनी चाहे दुश्मन सलामत रहे दोस्ताना. सलामत रहे दोस्ताना हमारा शीर्षक गीत. माझ्या दोस्ताचं नाव काय नाव? सांगा ना. निरंजन भाऊ राठोड. हा, निरंजन भाऊ राठोड यांच्यासाठी तुम्ही गीत ऐकवत आहेत नाही का? हो हो सर. बरं बरं, नक्की तुम्हाला गीत ऐकू आम्ही. माझं नाव देवांश आहे सर. बरं बरं. एक कोरगा आहे मध्ये. हा हा हा. अजून घरी कोण कोण असते बाकी? बाकी बाबा, आई, भाऊ. शेती वगैरे आहे का? शेती आहे ना सर, 3 एकर. अच्छा, मग आता शेतीची तयारी झाली असेल नाही, पेरणीची? हो, तयारी आता पाणी सांगायला ना सर, पाणी येऊन नाही राहिलं. हो, आलं ते मागच्या चांगला पाऊस येऊ आणि शेतीमध्ये सुद्धा भरभराट हो, नाही का? चांगलं वाटलं संतोष भाऊ तुमच्याशी बोलून. हो, भावाचं नाव बजाज. हॅलो, हा बोला. हे अकोला सूरसंवाद म्हणे. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवादला आपला फोन आलेला आहे. हा सर. कोण बोलताय? मी शेख निसार बोलत आहो, बडनेरावरून. शेख निसार, हा बडनेरा. हा, बडनेरा. बरं बरं. कोणतं गीत ऐकणार आहात आजच्या कार्यक्रमात? मला गीत ऐकायचं आहे, याचं ऐकायचं होतं किशोर कुमारचं, आते जाते लोग आवारा सडको पर. तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत आता ऐकवित आहोत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो. बरं, तर सांगा कोणतं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? तर त्या चित्रपट आहे 1961 मध्ये आलेला छाया. छाया चित्रपट. राजेंद्र कृष्ण यांचं गीत आहे, सुनील चौधरी यांचं संगीत आहे, तलत महमूद आणि लता दिदींचा आवाज आहे, गीताजी बोल आहे, इतना ना मुझे तू प्यार बडा मैं एक बादल आवारा. हे गीत ऐकायचं सर. खूप सुंदर गाणं आहे. हो सर. आणि माझ्यासोबत काही मित्र आहेत. जवळडीचे गुरुवंत कडू आहेत, गोरेगाव मूर्तिजापूरचे दीपक डोईपुडे आहेत, वडोद्याचे अनंत भुते. हॅलो. कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो, उगव्यावरून मी गजानन काळे बोलतो. बरं. ही रांजाचं गाणं ऐकायचं आहे मला सर. हो हिर रांजा. हो, ते काय झालं, फोन लागल्यात, मोबाईल तिकडे होता, त्या घरातून पोरगा माय पळत आला. हो. बर बर. हिर रांजा चित्रपटाचं गाणं कोणतं म्हटलं? गाणं कोणतं? एक चांगलं गाणं आहे. बरं बरं. चांगलं झालं. हो कोणतंही दिलं चालते नाही का? हो. बाकी तुम्ही सांगा काय करताय तुम्ही? बाकी काही नाही, शेतीचं काम करतो आम्ही. बरं, शेती किती आहे घरी? शेती काहीच नाही, पहिल्यापासूनच नाही. बरं, दुसऱ्याच्या इकडे कामाला जाता वगैरे. हो.
मजुरी आता पाऊस सुरू झाला की मग कामावर तशा मजुऱ्या वाढतील समजा, नाही का? मजुऱ्या वाढतात. हो हो, आता पावसाची वाट पाहणं चालू आहे. माझे 2 पोरं तिकडे अकोल्याला असतात सेंट्रीच्या कामावर. असं असं असं. हो, एक लहान पोरगा डॉक्टरच्या हाताखाली अकोल्याला. हो का? हो, 3 पोरं आहे, छोटं कुटुंब आपलं. बर, चांगलं आहे ना, चांगलं आहे. आणि 3 भाऊ आम्ही. अच्छा. मारुती लहान, संजय मंडवा, मोठा मी गजानन. बरं बरं बरं. हो. आता तुम्ही जे गीत सांगितलं ते गीत हो ना. तुमच्या परिवाराला आम्ही ऐकवित आहोत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम सुरसंवाद आकाशवाणी अकोलावर आपला फोन आलाय. बाष्टाकडून संतोष सांगडे. संतोष सांगळे. हा, आम्हाला गाणं ऐकायचं होतं सर. बरं बरं. एक कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला संतोष भाऊ? अरे संसार संसार त्या पिक्चरातलं. अरे संसार संसार चित्रपटातलं राजाला लकारी. राजा ललकारी. हा, ठीक आहे, नक्की तुम्हाला गीत ऐकवलं जाईल. तुम्ही काय करता संतोष भाऊ? शेती काम करतो. आता शेतीची तयारी झालेली आहे. बरं. हा, आता किती पेरणी शेती पाणी- पावसाची वाट पाहणं चालू आहे. बरं, किती शेती आहे तुमच्याकडे? 7 एकर. 7 एकर आहे. नाही कोरडवाहू आहे की बागायती आहे? बागायती आहे, कोरडू पण आहे. अर्धी बागायती आहे, अर्धी कोरडू आहे. अच्छा अच्छा. पीक कोणते घेता सहसा दरवर्षी? सोयाबीन, तूर, हरभरा. अच्छा, कपाशी वगैरे नाही करत? कपाशी नाही सर, बोंड. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. हा, नमस्कार सर, नमस्कार. माझं नाव केशव भगत आहे. मी मुंगळूरपीठ तालुका तांबई गावचा बोलतो सर. केशव भगत. हो सर, बरेच वेळचा प्रयत्न करून राहिलो सर, पण आज मोबाईल लागला माझा, पहिल्यानं फोन लागला. बरं, याच्या आधी फोन लागला नाही कधी कधी सुरसंवादला? कधीच नाही लागला सर, आता हे पहिलाच फोन लागला पहिलाच फोन सर. आहे. अरे वा, तुमच्या पहिल्या फोनचं स्वागत करतो आम्ही, मनापासून स्वागत आहे. आणि सर आकाशवाणीचा एवढा चाहता आहो मी की सर्व मंडळी मी ओळखतो आपली असं सर. नावानिशी सर. बरं. म्हणायचं असं आहे, हं. सुंदर गाणी सुंदर वाणी आमची अकोला आकाशवाणी. वा वा वा. तुमचं गाव कोणतं म्हटलं? गाव? माझं गाव चांबई नावाचं गाव आहे. चांबई, तांबई तालुका मंगरुळपीठ, मंगरुळपीठ, जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिम सर. बरं बरं. हो सर, हो सर. मी बरेच वेळा पण येत असतो. मला आता हे पहिली मंडळी सर्व बदलली, नाळगे साहेब बदलले, हे हो. सगळे झाले. संजय आपले ठाकरे सर पण गेले इथून. आपले दळवी साहेब गेले, खूप चांगले माणसं हो तुम्ही. दळवी साहेब तर आत्ता रिटायर्ड झाले एवढ्यात काही महिन्याआधी. हो सर, हो सर. कोणतं गाणं ऐकायचंय मग आजच्या कार्यक्रमात? एवढा पहिला फोन लागला. हा सर, मला एकानी म्हणजे जितेंद्र अभिषेकीनं गायलेला अभिनय गुलाल उधळीचा रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सुंदर गाणं आहे. पंढरीची वारी सुरू आहे बस 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 बस. आणि वा, वा. संपूर्ण वातावरण जे आहे भक्तिमय झालेलं आहे. हो सर, हो सर. माझे आणि- मित्र आहेत सर, हे बी पण खूप चाहते आहेत बा या आकाशवाणीचे. नाना भाऊ तेवढे हे पण खूप आकाशवाणी ऐकतात. असे बरेचसे मित्र आहेत माझे की आकाशवाणी. आम्ही एकमेकांना चर्चा करतो, भेटलो की का रात्री तो कार्यक्रम ऐकला का तुम्ही? अरे वा वा. साहेब ते म्हणजे खूप असं म्हणजे आवडीनं आम्ही या हो आकाशवाणीचं ना. काम आणि करतो. त्या विशेष म्हणजे त्यातलं काय आवडलं वगैरे ह्या गोष्टीवर चर्चा होते. ही फार आनंदाची आणि सुखावणारी गोष्ट आहे आमच्यासाठी की तुम्ही लोक चर्चा करता त्यावर की हो, मग रात्रीचा तुम्ही ते मग ते सांगतात की ते कार्यक्रम ऐकला का तुम्ही असं. हा हा हा. आणि शेतकऱ्यांसाठी तर किसानवाणी म्हणा किंवा माझं घर माझं वावर म्हणा, हे तर म्हणजे पर्वणी आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची, खत पाण्याची, बी बियाण्याची माहिती मिळते, हवामानाची माहिती मिळते. आणि आता बघा सर, तुमचा हे कार्यक्रम चालू आहे गायवाडा, बरोबर आहे. पशुधनासाठी एवढा सुंदर कार्यक्रम आहे बा सध्या. हो हो हो. आता हे पेरणीचे दिवस आहेत, एवढी सुंदर माहिती मिळते हो सर. हो हो ना. हो हो. त्याप्रमाणे आम्ही काहीतरी करतो, तुमच्या या शब्दातून करतो, शास्त्रज्ञाच्या याच्यातून करतो. अगदी बरोबर. असं आहे बा ते सर. हा किसान खूप छान. आणि हा फार महत्वाचे कार्यक्रम आहे सर. आणि त्यामुळे तुमच्यासारखे जे आकाशवाणी. हॅलो, हॅलो, कार्यक्रम सुरसंवाद. हा नमस्कार सर. चातक रेडिओ श्रोता संघ वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोदवडे बोलतोय. बर, कसे आहात वसुदेव भाऊ आपण? मस्त मजेत आहे सर. आपण कसे आहात? आम्ही पण मजेत आहोत. काय करता आपण? शेती करतो सर मी. किती एकर आहे शेती आपल्याकडे?
8 एकर शेती आहे सर. माझ्याकडे बागायती शेती आहे. आता तुरीची लागवड झाली सध्याच आता. तुरीची लागवड झाली नाही का? हो, ठिबक वरती तूर लावली सर. बरं, तुरीसोबत काय आणखी? सोबत सोयाबीन नंतर कपाशी. अच्छा, कपाशी पण आहे का? हो, ठिबकची लागवड झाली सर. हा हा हा. कपाशी लावून झाली. बरं, तुमच्याकडे काही बोंडअळीचा प्रादुर्भाव वगैरे राहतो का? हो, राहतो. पण तो काय करतो सर, आम्ही सुरुवातीचा जो कापूस असतो तो काढल्यानंतर लगेच मग रब्बीची पिकं घेतो. हा हा हा. बरं, शेतीवर आधारित आता जे काही तंत्रज्ञान आहे आणि सगळ्या गोष्टींची माहिती किसानवाणी या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना देत असतो. आपण ऐकता का किसानवाणी? हे कार्यक्रम मला अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी तितकंच ज्ञानदायी ठरत असतात. खरंच शेतीविषयक जी माहिती मोलाची असते सर आमच्यासाठी किंवा आमच्यासारख्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाची असते. खरंच यासाठी आपल्या अकोला आकाशवाणीचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आपल्या इथं योगायोगाने कृषी विद्यापीठ आहे आणि कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत हे लोक आपल्याला प्रत्येक विषयावर वेगळी वेगळी माहिती देत असतात आणि त्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. म्हणजे पेरणीपूर्व काळापासून तर पेरणी झाल्यानंतर किंवा पीक वर आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती वेळोवेळी तज्ज्ञ लोक आहेत हे देत राहतात आणि नक्कीच जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. तर चांगलं वाटलं तुमच्याशी हा विषय ऐकून. तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? सर, आजच्या मनपसंत कार्यक्रमात शांता शेळके यांची एक सुमधुर गीतरचना ऐकायची इच्छा आहे. पुष्पा पागरे यांच्या मधुर आवाजातील. बरं. आणि गीताचे बोल आहेत, आला पाऊस मातीच्या वासात ग. आणि हे गीत माझ्यासोबत ऐकतील संत गाडगेनगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे, लोकेश कुमार गाठोडे, बहुर्जिरा तालुका सेगाव येथील किशोर पारसकार, शीतल पारसकार, रुचिता आणि ईशानी पारसकार. खूप चांगलं बोलता तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की मी सुद्धा एखाद्या उद्घोषकासोबत बोलत आहे की काय? नाही सर, नाही. तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, जी शैली आहे ती खरंच असं वाटतं की रेडिओवर कोणीतरी बोलतंय तिकडून. नाही सर, आणि ते आकाशवाणीपासूनच शिकलेलं किंवा आकाशवाणीपासून मिळालेलं. अगदी अगदी बरोबर आहे. ते ऐकून ऐकून ते आपल्या मध्ये भिनलं असं म्हणायला हरकत नाही तुमच्याबद्दल. आपण फोन केलात, इतक्या वर्षानंतर तुमचा फोन लागला आणि इतकी चांगली आपली बातचीत झाली त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. हॅलो. हा, सूरसंवाद कार्यक्रम का? कार्यक्रम सूरसंवाद, आकाशवाणी अकोला केंद्र. हा, दीपक जाधव बोलतो सर, मी बुलढाणा जिल्हा. ठीक आहे. काय करता दीपक भाऊ तुम्ही? मी शेतकरी सर, शेती करतो. बरं बरं. किती शेती आहे? आहे सर, 4 एकर आहे आमच्याकडे. बरं. आता पावसाचं आगमनाची वाट पाहत आहोत आपण, नाही? हो, पावसाच्या आगमनाची वाट पाहतो सर. आता तो मशागत घेऊन झाली सर. तयारी झाली असेल जवळपास सगळी, मशागत आणि सगळ्या गोष्टी. हो हो हो. तर कार्यक्रमात आजच्या काय ऐकायचंय तुम्हाला? ते पडरं पाना सर, पाणी शेत माझं काम झालं. आणखी काय सांगाल तुमच्या गावाबद्दल वगैरे? बस सर, आमचं खेडेगाव सरला छोटस आपलं बुलढाण्यापासून 40